आता मी तुम्हाला प्रदक्षिणा मार्गाचा परिचय करून देतो. प्रथम चंद्रभागेमध्ये सचैल स्नान करावं. वाळूतून चालत सरळ पुंडलिक मंदिरात जावं. पुंडलिकाचं दर्शन घेऊन लोहदंडात तीर्थ घ्यावं. तुकाराम महाराजांनी दिलेली दगडी नाव पाण्यावर कशी तरंगते ते आश्चर्य पाहूनच पुंडलिकाच्या आईवडिलांचं दर्शन घ्यावं. तिथून पुढे महाद्वार घाटानं दानधर्म करत महाद्वारात यावं. चौकातूनच विठ्ठलाचं दर्शन घेऊन नरहरी सोनार मंदिराचं दर्शन घ्यावं. पुढे डावीकडं वळून विणे गल्लीतनं नामदेव मंदिराजवळून परिचारक निवासावरून वास्कर महाराज मठाजवळून कालिका देवी मंदिरात दर्शन घ्यावं. पुढे पश्चिमेकडे तोंड करून तुकाराम महाराज मठ, सेना न्हावी मठ, बेलीचा महादेव दर्शन करून काळ्या मारुतीचं दर्शन घ्यावं. त्याला वळसा घालून पलीकडील छोटेखानी मंदिराचं दर्शन घेऊन उजव्या हातानं पश्चिम द्वाराजवळील श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घ्यावं. तसंच पुढे न्यू अकबर थिएटरवरून नाथ चौकात यावं. ज्ञानेश्वर माऊली मंदिराचं दर्शन घेऊन गोविंदपुरा गुर्जरवाडावरून दिंडीर वनात यावं. तिथे रुसून आलेली रुक्मिणी माता मंदिर आहे. दर्शन घेऊन खाली नदीला यावं. नदीला नमस्कार करून तीर्थ घेतल्यावर नगर प्रदक्षिणा पूर्ण होते. नगर प्रदक्षिणा चालू असताना 3 गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. सर्वप्रथम चंद्रभागेचं स्नान झाल्यावर नगर प्रदक्षिणेला सुरुवात होते. तिथून रामकृष्ण हरी या नामाचा जप मनातल्या मनात चालू ठेवावा. जोपर्यंत फिरून नदीवर येऊन नदीपात्रात प्रदक्षिणा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा जप चालू ठेवावा. दुसरी गोष्ट, प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत कुठेही बसू नये, काही खाऊ पिऊ नये, तीर्थप्रसाद सुद्धा. तिसरी गोष्ट, प्रदक्षिणा काळात मनात कुठलेही अमंगल विचार येऊ देऊ नये. मुद्रा आनंदी असावी, हसरी असावी, चेहऱ्यावर थकलेले भाव असू नयेत आणि जबरदस्तीने नगर प्रदक्षिणा करू नये. मनी भाव असेल तरच देव पावेल या विचारानं देवधर्म करावा. अन्यथा देवाला जबरदस्तीनं केलेला नमस्कार आवडत नाही हे ध्यानात ठेवावं. माझ्या जन्मानंतर 2 वर्षांच्या अंतरानं एका बहिणीचा जन्म झाला. तिचं नाव अनुराधा. तिला जन्मल्यानंतर 5 वर्ष बोलताच येत नव्हतं. मी आणि सुभा दोघेजण तिला रोज पोपटाचे उष्टे पेरू खायला द्यायचो, उष्टं पाणी पाजायचो. त्यात ते रोडगी, पोटाचा नगारा, एका जागेवर बसून खुणेनंच पाहिजे ते मागायची. अशी ही अनुराधा कालांतरानं पोपटासारखी चुरू बोलायला लागली. लहानपणी तिला बोलायला येत नव्हतं तेव्हा तिची ओढबस मी आणि माझी बहीण करायचो. ती खुणेनं सांगायची आम्हाला, ते बरोबर आम्हाला समजायचं. तिच्यानंतर 2 वर्षांनी आणखीन एक बहीण झाली. तिचं नाव सुनीता. हिचा जन्म झाला त्यावेळेला मला चांगलं समजत होतं. मी त्यावेळेला 5-6 वर्षांचा असेन. मी 5-6 वर्षाचा झाल्यावर आजूबाजूची बरोबरीची मुलं शाळेत जायला लागली. आम्ही पण बापाजवळ शाळेकरता हट्ट धरला. त्यावेळेला थोरला भाऊ लक्ष्मण 4थी पास झाला होता आणि हायस्कूल लोकमान्य विद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला होता. आम्ही शाळेतही जात नव्हतो. आमच्या आजूबाजूला आता बरीच घरं झाली होती. आमच्या शेजारी आजी आजोबा स्वतंत्र घर बांधून राहत होते. आम्ही जिथे भाड्यानं राहत होतो त्या भाड्याच्या घराशेजारी 1.5 गुंठ्याची मोकळी जागा विकाऊ होती. ती चुलते आणि वडील दोघांनी मिळून विकत घेतली. त्या जागेत आजी आजोबांसाठी 2 खाणाची पत्र्याची रूम चिखलमातीची बांधली आणि तिथे आजी आजोबा राहत. दक्षिणोत्तर असलेल्या या जागेच्या मध्यावर आजोबांनी स्वतः राबून चिखलमातीत एक महादेव मारुतीचं देऊळ बांधलं. 1.5 फूट बाय 1 फूटची काळ्या पाषाणातली महादेवाची पिंड बनवली आणि पाठ भिंतीत मारुतीची मूर्ती मढवली होती. मारुतीच्या 2 बाजूला 2 देवळी बनवल्या. त्यात उजव्या देवळीत 5 देवाचे 5 टाक आणि रांगणारा श्रीकृष्ण पितळी, घोड्यावरचा ज्योतिबा पितळी, विठ्ठल रुक्माई पितळी अशा मूर्ती होत्या. तर डावीकडे दत्तमूर्ती आणि देवीची मूर्ती अशा 2 मूर्ती होत्या. मारुतीच्या मूर्तीच्या वर एक देवळी होती. त्यात अनेक ग्रंथ पोथ्या ठेवलेल्या होत्या. माथ्यावर पितळी घंटा होती.
तसंच या मंदिरात एका बाजूला एक वेणा आणि 2 चिपळ्या ठेवल्या होत्या. 2 टाळसुद्धा ठेवलेले होते. मंदिराची उंची तशी कमी होती, तरी पण मंदिर फार प्रशस्त वाटत असे. दर बुधवार, सोमवार, एकादशी, पौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या दिवशी संध्याकाळी दिवस मावळल्यावर आजोबा कीर्तन करत. आम्ही लहान भावंड तिथे रमत असू, कारण कीर्तनानंतर चुरमुऱ्याचा प्रसाद मिळत असे. आमचं मूळ घराणं माळकरी. आजोबा, पणजोबा, चुलते सगळे माळकरी. पण वाईट संगतीमुळे वडील मांसाहार करत असत. त्यांच्यामुळे आम्ही मुलंसुद्धा मांसाहार करत असू. तसं चुलत्यांच्या घरात चुलते माळकरी, पण चुलती मांसाहार करत असे. आमची आई मात्र कधीही मांसाहार करत नसे. ती कधीतरी अंड्याचं आमलेट खायची. आमचे आजोबांचं, त्यांचे गुरु चातुर्मास मठाचे मठाधिपती, त्यामुळे आजोबा भजन कीर्तनात नेहमी मग्न असत. आजोबा स्वतःच्या जागेत घर बांधून राहायला लागले. चुलता चुलती आमच्या घराच्या मागे वाड्यात 2 खाणाचं घर भाड्याने घेऊन राहत होते. आमच्या शेजारी न्हावी समाजाचेच नारायण देवकर राहायला आले. त्यांना यशोदा पत्नी आणि तुकाराम, ज्ञानेश्वर, किसन, विष्णू आणि बायडी अशी 4 मुलं आणि 1 मुलगी होती. आमच्या घरासमोरची मोकळी जागा होती. तिथे लिंबाचं भलं मोठं झाड होतं. ती जागा चव्हाणांची. त्यांच्या शेजारी इंगोले गुरुजींची जागा. तिथे 5-6 पत्रे टाकून दगडमातीचं काम केलेलं एक घर होतं. सुरुवातीला त्यांचा एक मुलगा शरद आणि शिवाजी शिकायला होते. ते स्वतः दोघेच राहत, हातानं भाकरी बनवत. लवकरच गुरुजींची बदली सोलापूरहून पंढरपूर जवळच्या रोपळे इथल्या मराठी शाळेत झाली. त्यांचं मूळ गाव सोलापूरजवळचं बंकलगी. ते सहकुटुंब पंढरपूरला राहायला आले. त्यांचं मोठं कुटुंब. पत्नी संजीवनी, त्यांना सगळेजण सजाबाई म्हणत. त्यांना शिवाजी, शरद, बाळासाहेब, राजू अशी 4 मुलं, तर पोपाबाई, सत्यवती आणि अरुणा अशा 3 मुली. त्यांच्याकडे रायली कंपनीची सायकल असायची. बुश कंपनीचा लाईटवरचा रेडिओ होता. आमच्या गल्लीत फक्त त्यांच्याकडे रेडिओ असल्यामुळे आम्ही त्यांच्या घरात रेंगाळायचो. त्यांनी काही छोटी मोठी कामं सांगितली तर त्वरित करायचो. त्यांच्या शेजारी मालनबाई कोळेण राहायची. फार अजब जोडपं. नवऱ्याला नावानं बोलवायची. त्यांना मुलबाळ झालं नव्हतं. त्यांचंही घर पत्र्याचं. त्यांच्या दारात भलं मोठं बाभळीचं झाड होतं आणि हाच आमचा खेळायचा अड्डा. ही मालनबाई पत्ते खेळायची, गलीवर गोट्या खेळायची, चिंचोके खेळायची, विटीदांडू खेळायची. नागपंचमीला सोंग काढण्यात तिच्या जोडीला एक हवालदारी असायची. या मालनबाईला सिनेमाचा फार छंद. माझ्या समक्ष तिने शोले सिनेमा 111 वेळा बघितला. अरुण टॉकीजला शोले लागला होता. दररोज दुपारी हिचं तिकीट पक्का असायचं. या नवरा बायकोचा उद्योग मासे पकडणं, चाळणीनं दगडी पुलाजवळ नदीत पैसे शोधणं. यांचा खर्च फार नसायचा. 2 जण तंबाखू खाण्यात पाठायत. 2 भाकरी टाकल्या की भाजी कोणाकडून आणायची की 1 वेळ भागायची. तिचं घर आम्हा मुलांना आवडायचं. अशा या मालनबाईला मी 5-6 वर्षाचा असतानापासून ओळखायचो. तिला कधी कोणी आहोजाव केलेला ऐकिवत नाही. कोळ्याची माली असंच बरोबरीचे म्हणत, तर आम्ही लहान मुलं माली आत्या म्हणत असू. पहाटे 5 वाजता नवरा बायको नदीवर चाळणीनं पैसे शोधायचे. 11 वाजता यांची सुट्टी. तसेच मासे घेऊन मटण मार्केटजवळ मच्छी मार्केटला मासे विकत. आलेल्या पैशातनं हॉटेलमध्ये खात घरी येत. घरी आम्ही मुलं वाट बघायचो. ते आली की डाव रांगायचा. दिवस कसा संपायचा कळत नव्हतं. ती नवऱ्याला सख्या म्हणायची. मालनबाई शेजारी तेलीनबाई राहायची. आमच्या गल्लीतली जवळची. माझ्या कळतेपणापासनं ती एकटीच राहायची. तिलासुद्धा कोणी नव्हतं. एकटी म्हातारी रात्रंदिवस खोटखोट करत बसायची. तिचं घर माडीचं. आम्हाला लय अप्रूप वाटायचं. आई दादाच्या परस्पर मी त्या माडीवर जायचो. जिनेच्या पायऱ्या चढून जायला मला फार आवडायचं, पण मी तिथे गेलेलं आईला आवडत नसायचं. समजल्यावर आई मला लय मारायची. त्यामुळे त्यांच्या घरी जास्त जात नव्हतो. तेलीणबाई शेजारी माळीणबाई. तिचा नवरा पांडुरंग नवले. त्यांना रामभाऊ, आनंदा, पोपट अशी मुलं, तर भारती आणि छाया या 2 मुली. त्यातल्या भारतीचं लग्न मला कळण्यापूर्वी झालं होतं, पण नवरा नांदवत नव्हता. तिला अंगठा चोखायची सवय होती.
दिवसभर उजव्या हाताचा अंगठा तोंडात धरून चोखत बसायची. तिची बहीण छाया माझ्या बहिणीची सख्खी मैत्रीण. त्यांच्यात वडिलांना बापू साहेब असं म्हणायचे. त्यांच्या शेजारी परटीन म्हातारीला 2 मुलं. थोरल्याचं लग्न झालेलं, सिद्धू त्याचं नाव. त्याची बायको छबूबाई. त्यांना 2 मुलं 1 मुलगी. पण तिचे पाय पोलिओमुळं गेलेले. तिचं नाव नेता. कोंबड्यांवर चालायची. त्यांचं लॉन्ड्रीचं दुकान दत्त घाटावर, म्हणजे दादाच्या दुकानाच्या जवळ. दुसरा मुलगा मधू, त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्यांच्या शेजारी कमलाबाई कोळीण. तिला पण खेळायची भारीचट. गोट्यालाही खेळायची. तिचा नवरा पुंडलिक मंदिरात काम करायचा. यानं 3 मुली 1 मुलगा. ती स्वतः नदीला नारळ पूजा विकायला जायची. सकाळी लवकर जायची. 12 वाजेपर्यंत फिरून नारळ विक्री काम करायची. दुपारी घरी की नंतर गोट्यांचा खेळ. कमलवहिनी शेजारी औदुंबर घाटेचं घर. हे औदुंबर घाटे कोळ्याचे. मटका म्हणजे आकड्यांचा याचा धंदा. दिवसभर ओपन क्लोज चालू. त्यांची पत्नी प्रभावती, पण सगळे प्रेमानं पाबा म्हणत. यांना 2 मुलं 1 मुलगी. या औदुंबरची आई म्हणजे कोळीण मावशी आमच्या आईची मैत्रीण, पण ती स्वतंत्र राहायची. त्यांच्यासमोरच अनंता गुर्जर या 4 घरांचा मालक राहायचा. अशी आमची गल्ली. जोपर्यंत शाळेत जात नव्हतो तोपर्यंत दिवसभर बोंबलत फिरायचं. तुकडा खाल्ला खाल्ला, नाही खाल्ला नाही खाल्ला. आमच्या मित्रात इंगोलेचा राजा आणि बाळ्या, यशोदेचा किशा, बामणाचा बाळ्या, केकडेचा नंद्या, घोटकराचा तान्या, वासुदेवाचा रामलिंग, माळ्याचा पॉप्या, अशी ही बालमित्रांची फौज. दिवसभर छोटे मोठे खेळ खेळत राहायची. माझी बहीण सुभा, तिच्या मैत्रिणी माळ्याची छायडी, केकड्याची जैरी, चव्हाणाची रेकी, बामणाची वनी, इंगोल्याची सती आणि पोपी, या सगळ्यांचा वेगळाच खेळ चालायचा. आमचे बंधू लक्ष्मण, त्यांचे मित्र देवीदास वाघमारे, ज्ञानू देवकर, अशोक पवार, न्हाव्याचा आशा, आमचा चुलत भाऊ रामभाऊ, घोटकर शिवा, ही सगळी गँग क्रिकेट खेळायला अंबाबाई पटांगणावर जायची. आमच्या आईच्या मैत्रिणी परटीन मावशी, इंगोल्याची सजाबाई, माळीनबाई, हवालदारबाई, कोळीन मावशी, सरूबाई सुतार, पारूबाई नावीन, अशा अनेक बायकांचा घोळका 4-5 वाजता गप्पा मारायला बसायचा. आमची आई या मैत्रिणींपैकी 1-2 जणी बरोबर घेऊन सरपणासाठी रानात जायची. सकाळी 9 ते 10 वाजता जायची. ती दुपारी 3 वाजता सरपणाचा भारा घेऊन यायची. तोपर्यंत मी, सुभी आणि सुनी घरीच खेळत बसायचो. आई लय उद्योग करायची. दुसऱ्याच्या रानात खुरपायला जायची, शेंगा उकरायला जायची, सरपण आणायला जायची, शेंगा फोडून द्यायला जायची. आमच्या इथे भालवणकर नावाचं एका भल्या मोठ्याचं घर होतं. दरवर्षी यांच्या 15 ते 25 पोती शेंगा फोडायला लागायच्या. त्या कामाला आमच्या गल्लीतले बरेच जण जायचे. त्यात आई हमखास असायची. कामापरी काम, वरून शेंगदाणे पोटभरून खायला मिळायचे. आमची आई वाकळ तर फार चांगली शिवायची. नदीवरून शेण गोळा करून आणायचं, त्याच्या गोवऱ्या लावायच्या, त्या विकायच्या. कुणाच्या मिरच्या कांडून द्यायच्या, कुणाच्या भातवड्या कुरवड्या करून द्यायच्या, कुणाचं सारवण काढून द्यायचं. रानात ज्वारीची काढणी मोडणी करायला जायची. दादा बाबा करून सगळ्यांची हसून खेळून असायची. घरात 18 विश्व दारिद्र्य, पण माऊलीचा चेहरा नेहमी हसरा. दुःख कधी दिसूच द्यायची नाही. अनेक जणींची आईची मैत्री. जांभळाच्या दिवसात आमच्याकडे कोंडीमा महार सायकलला झोळी करून जांभळं भरून विकायला यायचा. आमच्याकडं कुठले पैसे हो. आईने त्याला भाऊ मानलेला. आई त्यांना कधी अर्धी भाकरी चटणी किंवा भाजी, तर कधीतरी कपभर चहा द्यायची. तो आम्हा पोरांना वंजळ 2 वंजळं जांभळं द्यायचा. मी 10वी-12वीला होतो तोपर्यंत कोंडीबाची जांभळं खाल्लेली आठवतात. जीवनात परत तशी जांभळं नाही खायला मिळाली. जशी जांभळाची कथा तशी मांगाची बायना नावाची एक बाई बोरं शिंद्या विकायला यायची. डोक्यावर पाटी घेऊन विकायला यायची ती. आमच्या आईची पक्की मैत्रीण. गल्लीत आली की आईकडे जायची, आम्हाला वंजळभर बोरं द्यायची. तिच्या त्या बोरांची आणि शिंदोळ्याची अजूनही चव आठवतीये. आई तिलासुद्धा अर्धी कोर भाकर आणि तांब्याभर पाणी द्यायची. अशा गोष्टी प्रेमानंच मिळतात, असं निखळ प्रेम परत कधी दिसलं नाही. कंटाळा येईस तोवर बोरं शिंदोळ्या खायचो.
अशा या बायमाची मी बोराच्या दिवसात रोज वाट बघत बसायचो. तसंच आईस कांडी विकणारा आला किंवा 1 किंवा 2 पैशाला कांडी मिळत असे. पण आम्हाला महिन्यातनं एखाद्या वेळी कधीतरी लय रडून मग मिळायची ती. पण त्याची चव काय और. आमच्या अशा अपेक्षा छोट्या-छोट्या, पण त्यासाठी झगडायला लय लागायचं. हा आमचा बा लय खतरूड हो. कुठली गोष्ट सरळ प्रेमानं कधी द्यायचाच नाही. तशी आई लय भारी. जवळ काय असू दे नसू दे, पण सांगायची एक पद्धत. प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवून समजून सांगायची. मग लय भारी वाटायचं मला. 1970 साल असेल. उन्हाळा संपला असेल. आमच्या गल्लीतली माझ्या बरोबरीची पाटी पेन्सिल सगळं घेऊन दिलेलं. आमच्या अंगाला, कपड्याला तपासच नाही. डोक्याला तेलच नाही. स्वतःचं दुकान असून केसाचं टारलं वाढलेलं. मला पहिली चड्डी मराठी शाळेत गेल्यावर फुकट मिळालेली. तवर आम्हाला कुठली चड्डी हो. थोरल्या भावाचा जुना सदरा घालायचा आणि नागडच गल्लीत फिरायचं. लांब कुठं जायचं नाही. गल्लीतल्या गल्लीत खेळायचं. आईने पोलिसाचं भ्या घातलेलं. मी लहानपणी पोलिसाला लय भ्यायचो. पोलीस दिसला की मुताय लागायची. आमचा बाप तर डब्बल पोलीस वाटायचा. जेव्हा दिसायचा तेव्हा काही ना काही कारणानं लय मारायचा. बाकीच्याचं बाप पोरांना लाडानं जवळ घ्यायचे, खांद्यावर बसून फिरायला न्यायचे. हे सुख आम्हाला कधी मिळालंच नाही हो. बाकीची मुलं शाळेत चालली म्हणल्यावर आम्हाला कुठला दम निघायला. पण बापापुढं तोंड उघडायचं धाडस आमच्यात कुठलं. आईजवळ भोकाड पसरलं, मला शाळेत जायचंय. मग आईने धाडस करून बापाजवळ सांगितलं, पोराला शाळेत घाला. आमचा बाप उलट्या खोपडीचा. घराच्या जवळ नगरपालिकेची 8 नंबर शाळा. गल्लीतली सगळी पोरं त्या शाळेत जायची. त्या शाळेत आमचं नाव घालायचं का नाही? नाही. आमचं नाव घातलं 5 नंबरच्या शाळेत. आमची शाळा विठ्ठल मंदिराजवळ. नामदेव पायरी समोर जिथं भैरोबा मंदिर, शनी मंदिर आहे ना, तिथं आमची शाळा. विचार करा, कुठं गुर्जरवाडा, कुठं नामदेव पायरी, 1 किलोमीटर अंतर असेल. बरं मी त्यावेळे 5-6 वर्षाचा. मला एकट्याला शाळेत जायला लागायचं. मला दादाचा लय राग यायचा. 8 नंबर शाळा हनुमान मंदिराजवळ, घरापासनं जवळ, समोर दिसायची. आणि त्या शाळेत गल्लीतले किश्या, नंद्या, बाळ्या, तान्या, रामल्या, राजा, इंगोल्याचा बाळ्या, माळ्याचा पॉप्या 7-8 जण एकत्र मिळून जायची. मला मात्र एकट्याला शाळेत जायला लागायचं. त्यात मला शाळा सापडायचीच नाही. फार रडकुंडीला यायचो. असं वाटायचं कुठून झक मारली आणि शाळेत गेलो. पहिल्या दिवशी शाळेला जायचं म्हणून आईने घासून अंघोळ घातली, झिपऱ्या विंचरल्या, जुन्या भावाचा सादर जुनी चड्डी घातली आणि बापाबरोबर शाळेत पाठवलं. शाळेत लहान मुलांना नेताना कसं गोड बोलून, मुलाला समजून उमजून न्यावं का नाही? पहिला बापाचा पाठीत धपका. डोळे भरले, रडलं तर अजून लय मारणारा. शाळा येईपर्यंत 4-5 धापाटं पाठीत बसलं. महाराच्या ब्यानं कोणच्या रस्त्यानं आपण चाललोय काही कळत नव्हतं. आली एकदाची शाळा. मास्तर पुढं उभा केला. बोरगावचं कोरे मास्तर. आमचं पहिलं मास्तर. फार हुशार. मास्तर उंचापोरा, शिडशिडीत अंगकाठीचा, काळा सावळा, नेहरू शर्ट, धोतर, टोपी, पांढरे स्वच्छ कपडे, पायात कोल्हापुरी चपला, पाठीमागे कॉलरला सदोदित छत्री अडकवलेली, चेहरा हासरा. मास्तरला बघून बरं वाटलं, पण बापाला बघून मास्तर गांगरला. कारण डोक्यात टाकून हातात सिगरेटचे झुरके मारत मला बरोबर घेऊन बाप शाळेत आलेला. बापाचा आवाज करारी. मास्तरांनी दादाजवळनं मला घेतलं, नाव विचारलं, वय विचारलं आणि माझा शाळेत पहिला प्रवेश झाला. बापाने मला शाळेत सोडलं निघून झाला. परत काय ते शाळेत परत आला नाही. हो काय सांगू तुम्हाला, शाळेत जाताना बापानं मारत नेलेलं, त्यामुळं जाताना आपण कुठल्या रस्त्यानं चाललो हेच पाहिलं नव्हतं. बरं त्या शाळेत एवढ्या लांब गल्लीतलं कोणी नव्हतं. दिवसभर शाळेत वेळ कसा गेला समजलं नाही. 5 वाजता शाळा सुटली. सगळी मुलं एका सुरात म्हणायला लागली, शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भाज्यानी मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं. मुलं पळत पळत आपल्या घरी गेली. त्यांचं घर जवळ, लगेच गेली ती. पण मला कुठं जायचं कळच ना. कुणाला विचारणार? आणि 5-6 वर्षाच्या पोराला कोण नीट सांगतोय हो? घर एकीकडं, आम्ही चाललो बलतीकडं. फिरत फिरत मी संत पेठेकडं गेलो. मला घर सापडाना म्हणून रडायला लागलो. माणसं गोळा झाली, चौकशी करायला लागली. मला काही सांगता येईना. मी आणखीन रडायला लागलो.
कोणीतरी आणलं पोलिसाला बोलवून. पोलिसाला बघून लयच भोकाड पसरलं. मग पोलिसांनी गोड बोलून समजून गोळ्या घेतल्या, खायला दिल्या. मग मी गप झालो. जवळ एक मराठी शाळा होती. त्या शाळेत चौकशी केली तर त्या शाळेत जयवंत आत्तेची मुलगी अलका होती. तिने मला ओळखलं आणि पोलिसला म्हणाली, हा आमच्या मामाचा मुलगा आहे, हा गुर्जरवाड्यात राहतो. तिने पत्ता दिल्यावर त्या पोलिसांनी सायकलवरनं मला घरी पोचवलं. आईला बघून मी लय रडायला लागलो. अहो, असा माझा शाळेचा पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी माझा भाऊ लक्ष्मणनं कोरे गुरुजींना माझ्यावर लक्ष ठेवायला आणि येताना सोबत आणायला सांगितलं. कोरे गुरुजी त्यावेळी गुजराच्या घराजवळ राहत होते. तिथून माझं घर मला माहिती होतं. अशा रीतीने काही दिवस गुरुजींच्या बरोबर येणं जाणं चालू झालं. नंतर मला एकट्याला जायला यायला कळायला लागलं. त्यावेळेला माझ्या वर्गात राजेंद्र बायस, गणेश भुईबार, संजय करमरकर, श्रीनाथ बडवे, रावते अशी काही नावं आठवतात. वर्गात मुलांबरोबर करमून जायचं. 5 वाजता घरी आल्यावर गल्लीतल्या मुलांबरोबर लपाछपी खेळायचो. बरं वाटायचं. शाळेत जाताना आणि येताना फक्त एकटेपणा जाणवायचा. बाकीचा वेळ कसा जायचा काही कळत नसायचं. गुरुजी मन लावून शिकवायचे, कविता म्हणून दाखवायचे, धडा वाचून दाखवायचे, गोष्टी सांगायचे. मुलं दंग होऊन जायची. आषाढवारी झाल्यानंतरच पंढरपुरातल्या शाळा चांगल्या रीतीनं सुरू व्हायच्या. त्याआधी लिंबू-टिंबू चालायचं. त्याला कारण असं की वारीच्या आधी प्रत्येकाला कडकी असायची. जवळ असलेला पैसा भांडवलात गुंतवायचा. त्यामुळे प्रत्येकाकडे आर्थिक चणचण असायची. शाळेसाठी 10 पैसेसुद्धा खर्च करत नसत. त्यात यात्रेच्या काळात 15 दिवस शाळा बंद. यात्रेच्या काळात प्रत्येकजण काही ना काही उद्योग करून 2 पैशाचा संसाराला हातभार लावायचा प्रयत्न करायचा. या कारणामुळे आषाढी यात्रा होईपर्यंत शाळा व्यवस्थित चालू होत नसे. आषाढी यात्रा झाली की काही दिवस गटारी अमावास्या यायची. प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी दारू आणि मटण असायचं. कारण नुकती यात्रा झालेली, खिशात पैसा खुळखुळत असे. त्यामुळे प्रत्येकाला यायचा माज. त्याला आमचं तरी घर कसं काय अपवाद असणार. आमचा बाप तर दररोज रात्री फुल पिऊन यायचा. बाप येण्या अगोदर आम्ही झोपायचो. आई मात्र जागत बसायची. बाप येताना डुलत यायचा. आईला विनाकारण शिव्या द्यायचा, मारायचा. आईबापाच्या भांडणात दुसरं कोण पडत नव्हतं, कारण जो मध्ये पडेल त्यालाच बाप मारायचा. त्यामुळे आईला सहन करण्याशिवाय पर्याय नसायचा. गटारी अमावास्येच्या दिवशी दुपारीच बाप अर्धा किलो मटण आणि सगळा सरंजाम आणून आईकडे द्यायचा. आई 5 वाजल्यापासून तयारीला लागायची. आमच्या आईचं एक वैशिष्ट्य होतं. आयुष्यात त्या माऊलीचं कधी हाड बाटलं नव्हतं. त्या आईच्या हातचं मटण इतकं भारी व्हायचं का खाणारा खातच राहायचा. लय चव आईच्या हाताला. लय भारी भाजी बनवायची. 7:30ला मी सुभा भाऊ संगट जेवायचो. 8च्या आत झोपायचो. मग रात्री बाप कधी यायचा, कधी जेवायचा, किती भांडायचा काही कळत नसायचं. गटारी अमावास्येचं वारं सरतं सरतं तर नागपंचमी हवा व्हायची. मला नागपंचमी सण फार आवडत. सण स्त्रियांचा पण बघायला मज्जा. माझ्या लहानपणी तर फार मज्जा. गटारी अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावणाचा पहिला दिवस. गाव ब्राह्मणाचं. नाव्याकडं कोण गिऱ्हाईक येणार म्हणून दुकान नावाला उघडायचं. कुणीतरी एखादं दुकानी थांबायचं, नाहीतर सगळेजण घरीच. श्रावणाचा पहिला दिवस म्हणून बाप दारूला शिवत नसे. आमच्या आजोबाची एक खासियत असायची. आजोबा श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळी रानात जाई. 6-7 फुटाची एक लाकडाची मेढ म्हणजे झाडाचं खोड काढायचं. एका बाजूला कुऱ्हाडीनं तासून खुटा बनवायचा. ती मेढ खोटावर येईल अशा पद्धतीनं रावायची. म्हणजे 6-7 फूट उंचीचं लाकूड 1.5 फूट जमिनीत गाडायचं. 5 फूट वर राहायला पाहिजे. वरच्या बाजूला अगोदरच खुंटा तयार करून ठेवलेला असे. दुसरी एक फळी घ्यायची, मधोमध खुंट्याच्या मापानं होल पाडायचं आणि ती फळी उभ्या केलेल्या लाकडाच्या खुंट्यात आडवी बरोबर बसवायची. खुंट्याला वर पाचर मारलं का फळीच्या दोन्ही बाजूला दोरीने 2 झोके बांधायचे. अशा तऱ्हेने चक्र तयार करायचं. दोन्ही बाजूला समान वजनाच्या 2 माणसांनी बसायचं. खुट्याला कोळसान राखेल टाकायचं आणि मधी एकाने येऊन फिरवायचं. फार मज्जा. फिरताना कोई कोई वाजायचं. अख्खी गल्ली यायची. गल्लीतल्या आयाबाया, मुलं मुली, बारकी पोरं एवढंच नाही तर म्हातारी माणसंसुद्धा त्या चक्रावर बसत असत.
आमच्या चक्राची गावभर चर्चा असायची. एस टी स्टँडपासून आजूबाजूची वाडी वस्तीची लहान थोर, गरीब श्रीमंत सगळ्यांना समान मजा मिळायची. अजीर तो वजीर या म्हणीप्रमाणे तिथे ज्यांचा नंबर असेल त्याला बसायला मिळायचं. 8-15 दिवस ते चकार चालायचं. दुपारी 1 ते 2 आमचा दादा म्हणजे बाप जेवायला यायचा. त्यावेळेला शुकशुकाट असायचा. त्याचा दादाला लय राग यायचा. आजोबाशी भांडायचा. कशाला केलं हे चकार असं म्हणायचा. नाही कडोस पडेस तोवर चक्कर फिरायचं. फुकटात माझ्या कोण कंटाळणार हो. तर अशा या चक्राचा एक किस्सा काय झालं तुम्हाला सांगतो. पंचमीचा दिवस होता. मी तिथंच होतो. चांगला आठवते. शेजारची यशोदा मावशी आणि पार्टाची छबू मावशी दोघी चक्रावर बसलेल्या. चक्कर फिरवायला आमची आई. जोरात चक्कर फिरत होतं. फिरता फिरता एका बाजूची झोक्याची दोरी तुटली आणि छबू मावशी उकिरड्यात तर यशोदा मावशी गटारात दुडूम. ही चक्राची मजा. सांगण्यासारख्या लय गोष्टी आहेत बरं का. पंढरपुरात आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात साप पकडणारा कमलाकर कमले नावाचा 40शीचा एक प्रसिद्ध माणूस होता. गोविंदपुरा, भजनदास चौक, नाथ चौक, दत्तघाट या एरियात साप पकडण्यात याचा हात कोणी धरत नव्हता. कसल्याही जातीचा साप असो हा पकडायचा. हा कमले आराम टी हाऊस या हॉटेलात वेटरचं काम करायचा. त्या हॉटेलात काळ्या रंगाचा टेलिफोन होता. बुश कंपनीचा रेडिओ होता. 10 पैसे चहा, 15 पैसे भजी. दिवसभर कामात असायचा कमले. पण दिवसभर कितीही कामात असला तरी कुठं साप निघाला असं समजताच उत्साहात जायचा साप पकडायचा. एकदा काय झालं, सकाळी 11ची वेळ असेल. आम्ही लहान मुलं घरापाठी वहिनीचा वाडा आहे तिथं खेळत होतो. तिथे कावेरी नावाची एक स्त्री, नवरा आणि 3 मुलं यांच्यासह राहत होती. नवरा एसटीत. सकाळी नवरा कामाला गेला. कावेरी पाणी भरत होती. त्या कावेरीची मुलं माझ्याबरोबरची. मोठा पांडू आणि आवळी जावळी आण्या सोन्या. मी 6-7 वर्षाचा असेन. पाण्याची भरलेली घागर ठेवायला कावेरी घरात गेली. घागर ठेवली आणि वळली तर समोर भला मोठा काळा नाग फणी काढून उभा. कावेरीची बोबडीच वळली. नागाने फुस्स करताच कावेरीने टुणकन उडी मारली. उडी मारली की नाग गप बसायचा, थांबली की फुस्स करायचा. ही गोष्ट माझ्या लक्षात आली कारण मी दारात खेळत होतो. मी ओरडलो, कावेरी आत्या नाचतीये. मग काय वाड्यातले लोक जमली. बघतात तर कावेरी आत उड्या मारती, उंबऱ्यात नाग डोलतोय. नाचायची थांबली की साप फुस्स करतोय. गल्लीतली 2-4 माणसं कमलेला बोलवायला गेली तर कमलेच्या हाताला चाकू लागल्यामुळं पट्टी मारायला कमले दवाखान्यात गेलेला. ताबडतोब धावाधाव केली. कमलेला शोधून आणलं. तोपर्यंत घाबरलेली कावेरी नाचतच बसली होती. दारात ही गर्दी. कमले आला. त्याने हळूच नागाला पकडलं. तेव्हा कावेरी नाचायची थांबली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.